पालघर, ठाणे, नाशिक या लोकसभा मतदारसंघांचा अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही आहे. या जागेवरती शिवसेनेने दावा केला आहे. खरं तर पालघरमध्ये राजेंद्र गावित हे मूळचे भाजपचे पदाधिकारी असले तरी ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या जागेवरती आपला दावा केला आहे. ठाणे या ठिकाणी राजन विचारे आज उद्धव ठाकरे गटात असले तरी ती जागा शिवसेनेची असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या जागेवर देखील आपला दावा केला आहे. आणि नाशिक त्या ठिकाणी तर हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत, मावळते खासदार आहेत, शिवसेनेचे आहेत, आज ते शिंदेंकडे आहेत. त्याच्यामुळे या तिन्ही जागा सोडायच्या नाही या भूमिकेवर एकनाथ शिंदे ठाम आहेत. याला कारण काय झालं? यवतमाळमध्ये भावना गवळीला तिकीट देण्यासाठी, तिकीट देऊ नये यासाठी प्रचंड विरोध झाला. आणि विरोध करणारे कोण होतं? तर भाजपचे कार्यकर्ते होते. भावना गवळीच्या विरोधामध्ये भाजप अत्यंत आक्रमक होती. हीच भाजपा नांदेडमध्ये, हिंगोलीमध्ये हीच भाजपचे कार्यकर्ते हिंगोलीमध्ये हेमंत गोडसे यांच्या विरोधामध्ये त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. नाशिकमध्ये देखील हेमंत गोडसेंच्या विरोधामध्ये भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी विरोध केला. भाजप विरोध करते आहे, आपल्याच खासदारांना विरोध करते आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला नमावं लागतं आहे याची कुठेतरी सल एकनाथ शिंदेच्या मनात असावी. कारण या कारणामुळेच दुखावलेल्या एकनाथ शिंदे यांनी जागा वाटपामध्ये आपला वरचष्मा कसा राहील याची काळजी घेतलेली दिसते. यवतमाळ आणि हिंगोली या दोन घटनांवरून व्यथित झालेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपवर कुरघोडी करण्याचा एकही प्रयत्न सोडलेला नाही. म्हणूनच गेले अनेक दिवस झाले नाशिक, ठाणे आणि पालघरचा तिढा सुटत नसला. याचं कारण असं आहे की या ठिकाणी शिंदे माघार घ्यायला तयार नाही आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, नाशिकमध्ये अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना लढण्याची ऑफर दिली होती. हे छगन भुजबळ यांनी स्वतःच कबूल केलं आहे की मला अमित शहांची परवानगी होती, मला देवेंद्र फडणवीसची परवानगी होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना देखील किंवा त्यांचा आदेश देखील बाजूला ठेवून धाब्यावर बसून भुजबळ यांना लढण्यापासून परावृत्त केलं आहे. ही जागा आमचीच आहे यावर एकनाथ शिंदे ठाम आहे. त्याच्यामुळे प्रारंभी ज्यावेळी हे सरकार सत्तेमध्ये आलं होतं त्यावेळी एकनाथ शिंदे हे दुय्यम आहेत, हे शांत आहेत आणि सगळा वरचष्मा देवेंद्र फडणवीस यांचाच राहील, भाजपचा राहील, ही जी काही एक भाजपच्या मनामध्ये त्यांना जो एक विश्वास होता आता तो विश्वास फोल ठरला आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये दाखवून दिले आहे की या राज्यामध्ये ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचाच वरचष्मा राहणार आहे. म्हणूनच सीट शेअरिंगमध्ये आजही ते माघार घ्यायला तयार नाही. आज उद्यामध्ये या पालघरची किंवा ठाण्याच्या जागेची घोषणा होईल, परंतु ही घोषणा होताना या जागा 100% शिवसेनेलाच मिळतील याची खात्री एकनाथ शिंदे नक्कीच करून घेतील असं वाटतंय.